हॅलो स्टुडंट. गुड मॉर्निंग. तर आपण बघतोय ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग 1 मधलं बँक फायनल अकाउंट हे चॅप्टर. तर आपण मागच्या क्लासपर्यंत याचे 2 एक्झाम्पल बघितलेत आणि आपण एक्झाम्पल पण जे बघतोय ते फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याचे जे 4 शेड्यूल्स आहेत 13, 14, 15 आणि 16 हेच आपण सॉल्व्ह करतोय आन्सर मध्ये. तर चला मग आजचा क्वेश्चन बघू काय आणि आज काय नवीन इन्फॉर्मेशन दिलेले आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. चला स्टार्ट करू आपण आजचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 तिसरा क्वेश्चन आहे. अदर इन्फॉर्मेशन मी सेपरेट घेतल्या, जास्त इन्फॉर्मेशन आहे आज आणि त्याचा आन्सर जे आहे ते आपलं नेहमीच 4 शेड्यूल्स आणि प्रॉफिट अँड लॉस. चला स्टार्ट करू आपण. काय क्वेश्चन दिला बघू. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ साऊथ इंडिया बँक लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015 विथ नेसेसरी शेड्यूल्स. म्हणजे त्यांनी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलं, त्याला जे शेड्यूल्स लागतात फक्त तेवढे तयार करायला सांगितले. तर नेहमी सारखं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असल्यामुळं एक टेबल दिलेला आहे पर्टिक्युलर आणि अमाऊंट. बघा हे अमाऊंट दिलेले आहे ते म्हणजे या सगळ्या अमाऊंट मिक्स करून दिले ते 4 शेड्यूल्सच्या ते आपल्याला सॉर्ट आउट करायचे फक्त. आणि मागच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आपण इथं लिहून घेणार की कोणती अमाऊंट कोणत्या शेड्यूलला जाते. तर बघा मी इथं पण दाखवलेलं आहे तुम्हाला. हा क्वेश्चनचा पार्ट नाही बघा. 13 नंबर बघा 14, 15, 16 अशा पद्धतीने आपण शेड्यूल्स कोणत्या शेड्यूल मध्ये कोणती अमाऊंट जाते ते. इन्फॉर्मेशन काय सांगितलं बघा. अदर इन्फॉर्मेशन 2 इन्फॉर्मेशन आहे पण ह्या 2 इन्फॉर्मेशन मध्ये 5 ते 6 इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. काय बघा. द फॉलोइंग ऍडजस्टमेंट आर टू मेड. टॅक्स प्रोव्हिजन फॉर द इयर ₹22,000 22,000 रुपये टॅक्स आहे. आणि आपण मागच्या एक क्वेश्चन मध्ये हा टॅक्स कॅल्क्युलेट पण केला होता. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की कसा कॅल्क्युलेट करायचा. तर त्यांनी आज काढून दिलेला आहे टॅक्स आपल्याला 22,000 रुपये. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स फॉर द इयर 10,200 10,200 प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स. लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट 1,200 इन्व्हेस्टमेंट सेल केली त्याच्यावरचा लॉस आहे 1,200 रुपये. ठीक आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ₹5,800 रिबेट सांगितलं त्यांनी 5,800. मागच्या क्वेश्चन मध्ये रिबेट बद्दल इन्फॉर्मेशन होती बघा. ठीक आहे. तर ते नेट दिलेलं होतं त्याच्यामुळे आपण ते घेतलं नव्हतं रिबेट, पण आज घ्यावं लागणार आपल्याला. त्याच्यानंतर सेकंड इन्फॉर्मेशन काय सांगितली बघा की 20% ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह. म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपल्याला तयार करायचा आहे 20%. 5% ऑफ प्रॉफिट ट्रान्सफर टू रेव्हेन्यू रिझर्व्ह. आज आपल्याला नवीन एक ट्रान्सफर रिझर्व्ह सांगितला रेव्हेन्यू रिझर्व्ह 5%. हा पण प्रॉफिट वरच करायचा, नेट प्रॉफिट वर, जसं आपण स्टॅट्युटरी रिझर्व्ह करतो तसाच. आता हे स्टॅट्युटरी रिझर्व्ह जे आहे हे नसतं जरी सांगितलं तरी आपण 20% केलं असतं प्रॉफिट वर. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. पण जर समजा त्यांनी इथं 25% सांगितले असते किंवा 30% सांगितले असते तर मग सांगितले असते त्यांनी 25 किंवा 30 तर मग आपण तेवढा केला असता. नाहीतर मग 20% फिक्स आहे स्टॅट्युटरी रिझर्व्ह, सांगितला किंवा नाही सांगितलं तरी प्रॉफिट वर. पण 25% जर सांगितलं असतं मग आपण 25% केलं असतं. सांगितलं असतं तर ठीक आहे. 5% तर रेव्हेन्यू रिझर्व्ह. बघू आपण आज कशी इन्फॉर्मेशन याची कशी इफेक्ट होतात. प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम द लास्ट इयर ₹1,600 म्हणजे मागच्या वर्षीचा प्रॉफिट दिलेला. आज पहिल्यांदा आला 1,600 मागच्या वर्षीचा प्रॉफिट. तर मागच्या वर्षीचा प्रॉफिट परत 5% रेव्हेन्यू रिझर्व्ह आणि लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट हे 2-3 इन्फॉर्मेशन जे नवीन आहेत. ठीक आहे. तर मग आता आपल्याला याच्यामध्ये फक्त एकच अमाऊंटला मार्किंग करायची आहे, हे लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. हा लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंटचा इफेक्ट कसा होतो. तर
इन्व्हेस्टमेंटवरचा जो प्रॉफिट असतो त्याच्यातून हा लॉस मायनस केला जात असतो. आपल्याला दिलेला असतो तो प्रॉफिट. बघा आता हे बघा, प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, तेव्हा याच्यावर मार्किंग केली म्हणजे हे मधल्या कॉलम मध्ये लिहायचे, त्याच्यातून तो लॉस मायनस करायचा. कधी कधी काय होतं की ती लॉस ऑफ सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंटची जी अमाऊंट आहे ती इथं पण देतात, म्हणजे या टेबल मध्ये पण, त्यावेळेस पण त्याची इफेक्ट तसेच केले जातात. ती काय ऍडजस्टमेंट नाहीये, लक्षात घ्या. ती एक इन्फॉर्मेशनच आहे ती याच्यातली, ह्या टेबल मधली. कधी ती टेबल मध्ये दिली जाते तर कधी इन्फॉर्मेशन मध्ये. म्हणजे तो लॉस जो असतो इन्व्हेस्टमेंट वरचा तो प्रॉफिट मधून मायनस केला जातो. ज्यावेळेस लॉस दिला जाईल तेव्हा प्रॉफिट पण दिला जात असतो मायनस करण्यासाठी. तर अशा इन्फॉर्मेशन आहेत. ठीक आहे, तर आपण शेड्यूल्स तयार करू, पण त्या अगोदर आता आपण लक्षात घेऊ की हे कोणत्या कोणत्या अमाऊंट कुठे जातात. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बँकेमध्ये लक्षात ठेवायचा इंटरेस्ट रिसिव्ड केलेला आणि पेड केलेला. ठीक आहे, चला एक एक अमाऊंट आपण बघू. बघा आता ह्या पहिल्या ज्या 3 अमाऊंट आहेत 13 नंबरच्या शेड्यूल मध्ये जातात. काय ते बघू आपण. इंटरेस्ट अँड डिस्काउंट, इंटरेस्ट अँड डिस्काउंट मिळालेला इंटरेस्ट आहे. ठीक आहे. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, इन्कम आहे आपला 13 नंबरच्या शेड्यूल मध्ये जाणार हा. इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ आरबीआय, नीट लक्षात घ्या का हा शब्द, पुढे मी येणार आहे प्रदेशाकडे. इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँकेमध्ये आपलं बॅलन्स आहे इंटरेस्टचं, मिळालेला इंटरेस्ट आहे 13 नंबरच्या शेड्यूलला, इन्कम आहे आपला. ठीक आहे, हे 3 जे ते आपले 13 नंबरच्या शेड्यूलला गेले. कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज अदर इन्कम मध्ये जाणार 14 नंबरचं शेड्यूल. प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, बघा आता प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट वेगळं आणि इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट वेगळं. हा इन्व्हेस्टमेंट सेल केली त्याच्यावरचा प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. अदर इन्कम मध्ये जाणार 14 नंबरच्या शेड्यूलला. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, आता डिपॉझिट वरचा इंटरेस्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, डिपॉझिट लोकांनी केले आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती इंटरेस्ट पेड केला आपण, दिला त्यांना इंटरेस्ट 15 नंबरच्या शेड्यूलला. आता बघा इंटरेस्ट टू आरबीआय, आता हे कसं काय कळणार हा दिलेला इंटरेस्ट का मिळालेला इंटरेस्ट म्हणून आरबीआय कडून. बघा वरती आपल्याला काय सांगितलं होतं की इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ आरबीआय, म्हणजे आपला इंटरेस्टचं बॅलन्स आहे त्यांच्याकडे, म्हणजे मिळालेला इंटरेस्ट आहे हा, म्हणजे 100% हा कोणता इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट टू आरबीआय, म्हणजे इंटरेस्ट पेड केलेला आरबीआयला. हे छोट्या छोट्या ज्या बँका असतात ह्या लोन पण घेतात मोठ्या बँकांकडून, रिझर्व्ह बँकेकडून पण लोन घेतात, मग त्यांना इंटरेस्ट पेड केलेला आहे हा. तेव्हा इंटरेस्ट टू आरबीआय म्हणजे 15 नंबरच्या शेड्यूल, हे 2 अमाऊंट 15 नंबरच्या शेड्यूल. ठीक आहे. आता इथून पेमेंट टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉईला पेमेंट केलं किंवा प्रोव्हिजन केलेली, हे एक्सपेन्सेस आहे. बघा इथून तर शेवटपर्यंत रिपेअर्स अँड मेंटेनन्स पर्यंत सगळे 16 नंबरच्या शेड्यूलला जाणार आहेत अमाऊंट. याच्यात कोणतीच मधल्या शेड्यूलची अमाऊंट नाही. काही वेळेस मुद्दामून फसवण्यासाठी देतात ते एखादी अमाऊंट, तशी 13, 14, 15 नंबरची अमाऊंट, पण नाही दिली आज. सगळे एक्सपेन्सेस आहे, रेंट अँड टॅक्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, डिप्रिसिएशन, बँक प्रॉपर्टी, डायरेक्टर फीस, ऑडिटर फीस, लॉ चार्जेस, पोस्टेज, टेलिग्राम अँड टेलिफोन, इन्शुरन्स, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, सगळे एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर आपण काय करू आता, सॉर्ट आउट करू ह्या अमाऊंट सगळ्या शेड्यूलला. फक्त एका अमाऊंट वरती मार्किंग केली बघा, प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट ही मध्ये लिहायची आपल्याला. ठीक आहे. तर तुम्हाला मी आता डायरेक्टली दाखवतो की कसे शेड्यूल्स आपण तयार केले ते. बघा हे बघा 13 नंबरच्या 3 अमाऊंट होत्या, त्या तिन्ही अमाऊंट लिहिल्यात आणि त्याची टोटल इथे लिहिली बघा, ही टोटल आली बघा 13 नंबरच्या शेड्यूलची. इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे इन्कम आहे आपला 3,73,200. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलची 2 अमाऊंट होत्या, कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज आणि प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट 11,000. मार्किंग होती म्हणून मध्ये लिहिले, मी याच्याकडे नंतर येईल या लॉस कडे, तेव्हा मध्ये लिहिले 11,000. 2 अमाऊंट होत्या. ठीक आहे. 15 नंबरच्या शेड्यूलला पण 2 अमाऊंट होत्या, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आणि इंटरेस्ट टू आरबीआय. इंटरेस्ट पेडचं शेड्यूल आहे 15 नंबरचं, त्याची टोटल आली 1,38,600. अँड लास्ट शेड्यूल जे आहे 16 नंबरचं आहे, या सगळ्या अमाऊंट लिहिल्या पेमेंट टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई पासून तर रिपेअर्स अँड मेंटेनन्स पर्यंत. त्याची टोटल आली 2,36,500. हे बघा सगळे एक्सपेन्सेस.
तर केले आपण सॉर्ट आउट अमाऊंट. आता आपण इन्फॉर्मेशन कडे जाणार आहे. बघा आता इन्फॉर्मेशन. टॅक्स प्रोव्हिजन 22,000, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स 10,200 आणि रिबेट 5,800. या तीन अमाऊंट जे आहे 22,000, 10,200 आणि 5,800. 1,200 रुपये नाही बरं का, हे 5,800. या तीन अमाऊंट ह्या जाणार आपल्याला. आपण याच्यासाठी एक स्पेशल टेबल तयार केला आहे, प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. हे बघा, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल अँड रिबेट ऑन बिल डिस्काउंट. तर तिन्हीची पण टोटल केली. हे तिन्ही आपण हे सगळ्या तिन्ही पण जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण एवढ्या सगळ्या अमाऊंट लिहिण्यास आपण त्याच्यासाठी एक स्पेशल टेबल केला, त्याला म्हणलं प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. त्याची टोटल आली 38,000 रुपये. हे 38,000 रुपये आपण डायरेक्ट लिहिणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिन्हीची पण टोटल. ठीक आहे, पण त्याच्यासाठी असा टेबल तयार करावा लागेल बरं का. तुम्ही अशी इथं अदर इन्फॉर्मेशन मध्ये वाचताना 38,000 रुपये टोटल केली, ती लिहिली डायरेक्ट तर नाही चालत. ठीक आहे. आता हे 1,200 रुपये लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. बघा मी तुम्हाला म्हणलं की हे मायनस होतात प्रॉफिट मधून. प्रॉफिट असतो सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंटचा, त्याच्यातून लॉस मायनस केला 1,200 रुपये. 11,000 मधून 1,200 मायनस केले, बघा 9,800 रुपये आले. आणि टोटल केली याची 91,800. झालं, हे शेड्यूल कंप्लीट झालं 14 नंबरचं, म्हणून त्याच्यावर मार्किंग केली होती आपण. तर पहिल्या नंबरची इन्फॉर्मेशन संपली आपली, एकदम सिंपल इन्फॉर्मेशन. दुसऱ्या नंबरची इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. कशी? तो 20% स्टॅट्युटरी रिझर्व्ह आहे, 5% रेव्हेन्यू रिझर्व्ह आहे. हा प्रॉफिट वर तयार करावा लागणार. मग प्रॉफिट आपल्याला काढावं लागेल. त्याच्यानंतर प्रॉफिट लास्ट इयरचा, त्याची पण जागा तिथंच आहे. आज पहिल्यांदा आला 1,600 रुपये लास्ट इयरचा प्रॉफिट. तर हे पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असायचे. म्हणजे तिन्ही पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, चला बघू आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि मग नंतर हे इन्फॉर्मेशन पण बघू दुसऱ्या नंबरची. बघा इन्कमचं शेड्यूल फॉर्म बी, त्याला फॉर्म बी म्हणायचंय. फॉर्म ए बॅलन्स शीटला म्हणलं जातं. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम दोन शेड्यूल्स इन्कम मध्ये, इंटरेस्ट रिसिव्ड आणि अदर इन्कम. 13 नंबरचा आणि 14 नंबरचा शेड्यूल. बघा त्याची टोटल केली. टोटल आली इन्कमची 4,65,000 रुपये. आपले जे शेड्यूल्स होते हे बघा, या टोटल लिहिल्या तिथं 3,73,200 आणि 91,800. हे बघा 4,65. एक्सपेन्सेस नंतर हेड आहे, त्याच्यात दोन शेड्यूल आहे 15 आणि 16. त्याची टोटल आहे 1,38,600 आणि 2,36,500. 15 नंबरचा शेड्यूल आहे इंटरेस्ट पेड आणि 16 नंबरचं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हे बघा 91,800 सॉरी 1,38,600 15 नंबर आणि 16 नंबर 2,36,500. आणि प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी पण तिथे 38,000 रुपये. ते बघा 38,000 रुपये प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. त्याला काही ते शेड्यूल नाहीये, त्याला काही नंबर नाहीये. म्हणजे तीन अमाऊंट आल्या त्याच्यामध्ये. 1,38,600 15 नंबरचं शेड्यूल, 2,36,500 16 नंबरचं आणि 38,000 रुपये प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी. म्हणजे टोटल एक्सपेन्सेस झाला बँकेचा 4,13,100 आणि इन्कम आहे 4,65. ठीक आहे, 4,65 मधून 4,13,100 मायनस केले, म्हणजे इन्कम मधून आपण एक्सपेन्सेस मायनस केला. तर आपला प्रॉफिट झाला या वर्षीचा, त्याला नवीन हेड आला बघा इथं, प्रॉफिट अँड लॉस. नेट प्रॉफिट आला 51,900 रुपये. नेट प्रॉफिट इन्कम मधून एक्सपेन्सेसची टोटल मायनस केली, म्हणजे 4,65 मधून 4,13,100 51,900. आता लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं 1,600 रुपये. बघा इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याकडं हे बघा लास्ट इयरचा प्रॉफिट 1,600 रुपये. तो इथं लिहिला जातो. पहिल्यांदाच आला आपल्याला आज 1,600 रुपये. याची टोटल आली आज 53,500. ठीक आहे, लिहून टाकली तर टोटल आपण 53,500. मग चौथ्या नंबरचा हेड दिलेला आहे अप्रोप्रिएशन. आता दोन ट्रान्सफर रिझर्व्ह आहे बघा, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह 20% आणि ट्रान्सफर टू रेव्हेन्यू रिझर्व्ह 5%. आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलेलं आहे. हे बघा 20% आणि 5%. तर दोन्ही पण कॅल्क्युलेशन करणार 51,900 वर. हे बघा नेट प्रॉफिट वर, ह्या 53,500 वर नाही, 51,900 वरती आपण कॅल्क्युलेशन करणार. ऑन नेट प्रॉफिट ₹51,900. 20% पण त्याच्यावर काढले, त्याच्यावर आले 10,380 आणि 5% पण त्याच्यावर काढले, त्याच्यावर आले 2,595. तर दोन रिझर्व्ह होते आज
स्टॅट्युटरी आणि रेव्हेन्यू. स्टॅट्युटरी तर आपण कंपल्सरी करतोच, पण आज त्यांनी रेव्हेन्यू सांगितला होता 5%, तर 5% केला. 10% सांगितलं असतं 10% केलं असतं, नेट प्रॉफिटवरच. ठीक आहे, लिहिलेत दोन्ही पण. आणि बॅलन्स आलं 40,525. आता इथून म्हणजे कसं काय बॅलन्स आलं? 53,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं हेड आणि अप्रोप्रिएशनचं हेड, याला बॅलन्स करायचंय. दोन्ही टोटल सारख्या करायच्या, ते प्रॉफिट अँड लॉस आणि अप्रोप्रिएशन या दोन्ही हेडच्या. 53,500 खाली लिहून टाकले आणि त्याच्यातून ह्या दोन अमाऊंट मायनस केल्या. बॅलन्स आलं 40,525. हे बघा बॅलन्सिंग फिगर 40,525. आणि हे बॅलन्स जात असतं शेड्यूल नंबर 2, जे बॅलन्स शीटचं शेड्यूल आहे त्या शेड्यूल नंबर 2 मध्ये हे बॅलन्स जातात. पण आपल्याकडे बॅलन्स शीटचे शेड्यूल आपण नाही तयार केले. 1 ते 12 बॅलन्स शीटचे शेड्यूल्स आहेत. तर असा होता क्वेश्चन नंबर 3. तर आज 2-3 इन्फॉर्मेशन नवीन आल्यात. लॉस आला इन्व्हेस्टमेंट वरचा, तो प्रॉफिट मधून मायनस होत असतो. लक्षात ठेवा, कुठं पण दिलेला असेल, अदर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेला असेल और ह्या टेबल मध्ये दिलेला असेल. काही वेळेस काय करतात, त्याच्याच खाली देतात लगेच ते प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, खाली सांगतात लगेच लॉस ऑन सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर आपल्याला तो त्या शेड्यूल मध्ये काय करायचा आहे, मायनस करायचा आहे त्याच्यात. तर असं होतं क्वेश्चन नंबर 3. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असेल याच्यात तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल केला तरी चालेल. तर भेटू आपण आता पुढच्या लेक्चरला, पुढच्या क्लासला. त्याच्यात बघू आपण काय नवीन इन्फॉर्मेशन येतात. टाटा.